तर ऑल सेट मॅचला होईल ती सुरुवात. जाऊया अगदी थेट लाईव्ह ॲक्शनसाठी tenniscricket.in द्वारा ही स्पर्धा तुम्ही घर बसल्या देखील पाहू शकता. अंपायर सिग्नल ऑल सेट स्ट्रायकिंग एंडला तुम्ही पाहू शकाल. बॅटर स्मितेश बोरकर ऑन स्ट्रायकिंग एंडला प्रनिल पालकर, तर डावाचं पहिलं षटक घेऊन आलाय बॉलर सूरज वागदरे. मागच्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच राहिला. राईट मोदी विकेटने पहिला बॉल, पहिला चेंडू थोडासा खराब बाहेर टेबलाय आणि त्यानंतर इथे काय घडतंय, खराब फेकीचा सामना करावा लागतोय. एक रन पूर्ण केले. सेकंड रनसाठी होईल प्रयत्न, धावा मिळतील इथे. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज इथे बाद झाला. अंपायर सिग्नल येते. हा बॉल वाईट बॉल आहे. वाईट बॉलचा इथे सिग्नल दिला गेलाय. थोडीशी लाईन खराब, त्यानंतर हा चेंडू यष्टीच्या बाहेर जाणारा होता. यष्टी रक्षकाने थोडीशी चूक केली. मंदार जोशीच्या हातातून हा चेंडू निसटलाय आणि त्यानंतर खराब फेकी. 2 धावा मिळाल्यात परंतु पहिला धक्का बसतोय. प्रनिल पालकर इथे माघारी परतलाय. पहिला धक्का बसतोय प्रणित पालकरच्या रूपाने. एकही चेंडू त्याला फेस करता आलेला नाहीये. तो ठरला इथे धावबाद आणि त्यानंतर तो डकाऊटच्या दिशेने मार्गक्रमण करतोय. थोडासा नाराज असेल कारण ही महत्वाची मॅच आहे आणि महत्वाच्या मॅच मध्ये धावबादच्या स्वरूपात विकेट गेली आहे. नवीन बॅटर नॉन स्ट्रायकिंग एंडला तुम्ही पाहू शकाल. अनिकेत शिवलकर मिऱ्या गावाला बिलॉंग करतो हा खेळाडू. नॉन स्ट्रायकिंग एंडवर सध्या तैनात झाला. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहू शकाल स्मितेश बोरकर. पहिल्या डावाचा खेळ तिरंगलाय. अतिशय महत्वाची मॅच आणि याच दरम्यान आमचे मार्गदर्शक गुरुवर्य हरीशजी लाडे सरांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांचं देखील इथे सहर्ष हार्दिक स्वागत आहे. आदरणीय लाडे सरांना मी विनंती करतो की आपण अतिथी कक्षात आसन वा. अनेक खेळाडूंचे भाग्य बिताते हरीश लाडे सर या ठिकाणी दाखल झाले. त्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत. गोलंदाजी मागवर आपण पाहतोय पहिलं षटक सूरज वागदरे यंदाच्या हंगामात खूप चांगल्या फॉर्म मध्ये पाहायला मिळतोय आणि अगदी ज्या पद्धतीने तो इथे स्वतःला प्रेझेंट करतोय. एक चांगला खेळ, अष्टपैलू खेळ त्यांनी दाखवलाय. फलंदाज असेल गोलंदाज असेल या दोन्ही भूमिकांमध्ये त्याने स्वतःला सिद्ध केलंय. सूरजचा हा बॉल अगदी यष्टीच्या जवळून निघालाय. बीट झाला अनिकेत. फुलल्लींचा बॉल टप्पा पडल्यानंतर अगदी यष्टीच्या बाजूने निघून गेला. काही काळ असं वाटत होतं की कदाचित यष्टी उद्ध्वस्त होईल की काय, परंतु हा बॉल येतोय ती डॉट बॉल. धावसंख्या आहे स्कोर कार्डवर 3. एक गडी ते गमावलाय. पहिल्या षटकाच्या दरम्यान सूरज वागदरेने इम्प्रेस केलाय. या संपूर्ण स्पर्धेत गोलंदाजी असो किंवा फलंदाजी असो सूरज वागदरेने दाखवून दिले की मी या रत्नागिरीतून खेळत असताना रत्नागिरीच्या क्रिकेट विश्वात माझं नाव सातत्याने का घेतलं जातं, माझ्या नावाचा डंका का वाजतोय हेच त्याने ते दाखवलंय. स्ट्रायकिंग एंडला अनिकेत शिवलकर, त्याच्या विरोधात सूरज. पहिल्या षटकातील पुढचा चेंडू यावेळी ऑन साइडला फटका चांगला लॉफ्ट केलाय. बॉल चाललाय काउ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर. सूरजवर आक्रमण केलंय. या आधीच्या बॉलवर मी बीट झालो होतो परंतु माझ्याकडे उत्तर आहे दाखवत असताना अनिकेत शिवलकरच्या बॅट म्हणून येतोय तडाका. ठोकलाय बी अ किंग षटकार. अतिशय चांगला फटका, ताकद इथे दाखवली. लांबच लांब फटके खेळण्यासाठी हा खेळाडू जाणला जातो. ही ओळख आहे या खेळाडूची. नवलाई पावणे मेरा या संघासाठी स्वतःचं नेतृत्व तो सातत्याने देत असतो. इथे मात्र या संघातून खेळत असताना तुळजापूर संघासाठी चांगली इनिंग त्याला पेश करायची आहे. एक षटकार त्याने ठोकलाय. तो पोहोचला आता वैयक्तिक 6 या धावसंख्येवर आणि टीमची टोटल आहे स्कोर कार्डवर सध्या 9 धावा गडीबाद. फुललींचा बॉल लोअर फुलटो सुद्धा बॅटचा फेस इथे ओपन केलाय. ऑन साईडला केळा मिडॉनला बीट केल्यानंतर काउ कॉर्नरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला. सफवान बारगीर चेंडूवर येईल तोपर्यंत सिंगल रन इथे पूर्ण केली जाते. एक एरी धाव इथे पूर्ण होते. त्यानंतर टीमची टोटल तुम्ही पाहू शकता स्कोर कार्डवर 10 रन्स एक गडी बाद. आजचा अंतिम दिवस या स्पर्धेचा. अंतिम क्षणांच्या दिशेने मार्गक्रमण करत असताना ही स्पर्धा दर्जेदार आणि नेटकं आयोजन यासाठी ही स्पर्धा जाणली गेली. ही संपूर्ण स्पर्धा पुरस्कृत केली गेली आहे. श्री साई स्पोर्ट्स अर्थातच परागजी पाटील आणि शैलीजी पाटील SSS हा ब्रँड सध्या क्रिकेट विश्वात नव्हे तर क्रीडा विश्वात अक्षरशः धुमाकूळ घालतोय. आणि रत्नागिरीत देखील SSS अर्थात श्री साई स्पोर्ट्सचे शॉप देखील आहे आणि त्यांच्याच माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा पुरस्कृत केली गेली. रत्नागिरीत अनेक खेळाडू या ब्रँडचे ब्रँड अँबॅसिडर आहेत. त्याचबरोबर आपण पाहिलं तर या संपूर्ण स्पर्धेसाठी आकर्षक चषक देखील त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत केले गेले. आणि बायसिकल जे आपण पाहतोय आमच्या समालोचन कक्षाच्या अगदी डाव्या बाजूला ती आम्हाला पुरस्कृत केली. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट मालिकावीर
यासाठी तुषारजी साळवी आणि त्याचबरोबर अभिजितजी दुडे या दोन्ही आमच्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी बायसिकल आम्हाला पुरस्कृत केले गेले आहे. त्यांचे देखील आम्ही शतश ऋणी आहोत. बेस्ट फिल्डरसाठी शूज या ठिकाणी पुरस्कृत केले गेले जिज्ञा वैभव पावसकर यांच्या माध्यमातून. त्याचबरोबर बेस्ट बॅटरसाठी बॅट आम्हाला पुरस्कृत केली आहे संतोष चव्हाण यांच्या माध्यमातून. हे सर्वच आमच्या पुरस्कर्त्यांचे आम्ही शतश ऋणी आहोत. ही संपूर्ण स्पर्धा आपण पाहतोय आदरणीय दीपकजी पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली, दीपकजी मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली, सोनमताई चव्हाण, गिरीजी कोचरेकर, भाऊदादा साळवी यांच्या सर्व आयोजकांनी या स्पर्धेचं आयोजन केलंय. रत्नागिरी जिल्ह्यातील खेळाडूंना एक मोठा प्लॅटफॉर्म पावसाळी क्रिकेटचा देखील निर्माण व्हावा हाच मनात हेतू होता. संकल्पना मनात आणली आणि ती सत्यात उतरवण्याचं काम इथे केलं गेलंय. या सर्वांच्या कार्यकर्तृत्वाला मात्र या स्पर्धेच्या निमित्ताने सलाम असेल. मॅचच्या दिशेने जाऊया. पहिल्या ओव्हरचा की ते संपलाय. रन झाले स्कोर बोर्डवर आतापर्यंत 11. एक गडी ते गमावलाय. लक्ष इथे ठेवलं किती मोठं जाईल हा देखील प्रश्न असेल मायबाप क्रीडा रसिकांच्या मनात, कारण पहिल्या डावाचा की ते रंगलाय. त्याचबरोबर बेस्ट बॅट्समनसाठी ब्लूटूथ हेडफोन, बेस्ट बॉलरसाठी बेस्ट बॅटरसाठी ब्लूटूथ हेडफोन आहे, बेस्ट बॉलरसाठी ब्लूटूथ हेडफोन आहे आणि बेस्ट फिल्डरसाठी देखील ब्लूटूथ हेडफोन. सात्विक स्वप्नील मसूरकर यांच्या माध्यमातून आम्हाला पुरस्कृत केलं गेलंय. इमर्जिंग प्लेअरसाठी ब्लूटूथ स्पीकर भाई शेट्टे यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलं गेलंय. ओव्हर नंबर 2 साठी सफवान आलाय. यंदाच्या हंगामात या खेळाडूने देखील भरपूर इम्प्रेस केलंय. मामुरवाडी विभागातून बिलॉंग करतो हा खेळाडू सफवान बारगीर यंगस्टर आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने आम्ही रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट लेदर बॉल मधील खेळाडू श्री हरीशजी लाडे ज्यांनी जिल्ह्यात टेनिस क्रिकेट गाजवलं, हरीजी लाडे व ज्यांनी जिल्ह्यात टेनिस क्रिकेट गाजवले ते दिवाकर मयेकर व प्रकाश लाकन यांचे विशेष सत्कार देखील आम्ही करणार आहोत. कारण या रत्नागिरीचं क्रिकेट जिवंत ठेवण्यामध्ये या सर्वांचं देखील खूप मोठे योगदान आहे. आणि नुकतंच ज्यांचं शुभ आगमन झाले ते हरीजी लाडे सर यांना आपण पाहिले ते देखील असे नसतं झाले. त्यांची देखील कारकीर्द क्रिकेटच्या पटलावरची मोठी आहे. दिवा मयेकर सरांना आपण पाहतोय जे एक ज्येष्ठ खेळाडू आहेत, त्यांनी देखील अनेक वर्ष क्रिकेट खेळलंय. त्याचबरोबर आपण पाहतोय प्रकाशजी लाकन सरांना, त्यांनी देखील अनेक वर्ष रत्नागिरीचं क्रिकेट अक्षरशः गाजवलंय. या सर्वांचा यथोचित सन्मान इथे केला जाईल. अतिथी देव भव ही आपली संस्कृती आहे आणि येणाऱ्या प्रत्येक सन्मानपूर्वक व्यक्तीचा आदर सन्मान करणं हे आपलं कर्तव्य आहे. अतिरिक्त बाउन्स होता. थर्डमॅनला दिशा दिली. डीपला क्षेत्ररक्षक आहे अवधूत तांडेल, तो बॉलवर येतोय तोपर्यंत सिंगल इथे मिळते. सेकंड रनसाठी प्रयत्न होईल स्मितेश कडून पण तो अनिकेत इथे थांबवतोय. एक धावी ते पूर्ण केली जाते. सिंगल नंतर टीमची टोटल स्कोर कार्डवर 12 डिसेंबर 1981 हा जन्मदिवस आहे. युवराज सिंग या खेळाडूचा रात्री 12:12 चंदीगडमध्ये सेक्टर 12 मध्ये ज्याचा जन्म झाला होता. ज्या खेळाडूच्या नावावर 12 चेंडूंमध्ये 50 धावांचा रेकॉर्ड देखील आहे आणि म्हणूनच की काय त्याच्या जर्सीवर आपण 12 हा क्रमांक देखील पाहिला. सध्या टीमची टोटल आहे 12. गडी बाद झाला ते 1. सफवान बारगीर राईट अप ओव्हर दी विकेटने. हा बॉल अगदी एसटीच्या जवळून चाललाय. फिंगर थोडेसे रोल केले. उजव्या हाताच्या बॅटरसाठी कमी गतीचा बॉल अगदी फिंगर रोल करताना पाहायला मिळाला आणि त्यानंतर इथे बीट झालाय. आणि शिवलकर ज्या खेळाडूने सूरज वागदेवर हल्ला चढवला होता, एक षटकार ठोकला होता, परंतु सफवान बारगीरने इथे आतापर्यंत लगाम लावलाय. धावसंख्या स्थिर आहे सध्या 12 या अंकावर. एक गडी आतापर्यंत गमावला गेलाय. प्रत्येक चेंडूची चांगली अपडेट आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत आमचे दोन्ही गुण लेखक सवेद चव्हाण आणि त्याचबरोबर अक्षय पाटील सर. मिड ऑफला ऑफ ड्राईव्ह इथे पाहायला मिळाला. पंच केला बॉलला. मिड ऑफला बीट केल्यानंतर लॉंग ऑफ मध्ये बॉल येतोय. इथे क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षण करत असताना आपण पाहतोय क्षेत्ररक्षक पवन कदम. एक धावी ती टीमच्या खात्यात जोडली जाते. धावा झाले सध्या 13. सफवान बारगीर ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाजी करतोय. रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक नामवंत खेळाडूंचा भरणा असलेला हा संघ इथे हुक करायचा होता, परंतु आउटसाइड ऑफ स्टंप शपल जाऊन बॅटर खेळलाय. पंचांकडे दाद मागेल परंतु पंच अपील फेटाळतील. हा बॉल चालला इथे डॉट बॉल आणि आता सेकंड ओव्हरचा खेळ होतोय समाप्त. अतिरिक्त बाउन्स इथे पाहायला मिळाला. वेगवान चेंडू होता. थोडीसा गती देखील वाढवली आणि त्यानंतर या बॉलवर बीट करून गेला बॅटरला स्मितेश बोरकर. इथे बीट झालाय. आतापर्यंत त्याने चेंडू फेस केले तब्बल 7 आणि 7 चेंडू फेस करत असताना तो खेळतोय वैयक्तिक 3 धावांवर. तर दुसऱ्या बाजूला अनिकेत शिवलकर 4 चेंडूंमध्ये 7 या धावसंख्येवर फलंदाजी करतोय. आजचा अंतिम दिवस या स्पर्धेचा
अगदी काही क्षणांमध्ये समारोपाच्या दिशेने मार्गक्रमण होईल या स्पर्धेचं. पहिल्या पर्वाचा अंतिम महाविजेता कोण ठरणार? पुणे ते रत्नागिरी हा प्रवास करून तदनंतर या स्पर्धेसाठी समालोचनाची संधी आयोजकांच्या माध्यमातून दिली गेली. त्यांचं देखील आम्ही ऋणी असू. पुन्हा परतीचा प्रवास आता पुन्हा एकदा सुरू होईल आणि पुढच्या पर्वात मात्र पहिल्याच दिवशी आदरणीय दीपकजी पवार साहेबांनी सांगितले की येणाऱ्या कालावधीत पुढच्या पर्वात ही स्पर्धा लाख मोलाची असेल. म्हणजे पुढच्या पर्वात 1 लाख रुपये रक्कम असेल प्रथम पारितोषिकासाठी आणि त्यामुळे येणारे 365 दिवस मायबाप क्रीडा रसिक मात्र आतुरतेने या स्पर्धेची वाट पाहतील यामध्ये मात्र शंका नाहीये. आणि अगदी ज्यांचं नाव मी घेतलं त्यांचं इथे शुभ आगमन होतं. या स्पर्धेचे शिल्पकार दीपकजी पवार साहेब यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय, ज्यांच्या नेतृत्वाखाली ही स्पर्धा या ठिकाणी पार पडताना आपण पाहतोय. महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण देशभरात कुठेही टेनिस क्रिकेट विश्वातली कोणतीही मोठी स्पर्धा असू दे, नेहमीच दीपकजी पवार साहेब त्या स्पर्धेला उपस्थित राहतात. त्या स्पर्धेमधून नाविन्यपूर्ण उपक्रमांची चाचपणी करतात आणि लगेचच त्याचंच प्रात्यक्षिक रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये कसं करता येईल याचा देखील सातत्याने ते प्रयत्न करतात. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये प्रत्येक पर्वात काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न केला जातो. या वर्षीच्या हंगामात आपण पाहिलं स्टंप विजन कॅमेरा देखील हाय डेफिनेशन कॅमेऱ्यांच्या माध्यमातून रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी संपूर्ण जगभरात पोहोचवली गेली. प्रत्येक वर्षी नवीन उपक्रम हातात घेतलाच जातो आणि या सर्वांचं श्रेय जर कुणाला द्यायचं असेल तर आदरणीय दीपकजी पवार साहेब आणि ओम साई स्पोर्ट्स रत्नागिरीला द्यावं लागेल. म्हणजे या सर्वांच्या मागे खंबीर साथ कुणाची असेल तर आदरणीय नामदार उदयजी सामंत साहेब आणि आदरणीय किरण उर्फ भैया शेठ सामंत साहेब यांचं देखील खूप मोठे योगदान या क्रिकेट विश्वाला, या रत्नागिरीच्या क्रिकेटला लाभलंय. त्यांचे देखील शतशः ऋण आहेत. यावेळी हवाई हल्ला करण्याचा प्रयत्न बॉल हवेत पवन कदम बॉलवर येतोय. झेल इथे होणार नाहीये परंतु त्यानंतर सिंगल रन इथे मिळतोय. वाईडिश लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षण करत असताना त्यानंतर थोडासा चेंडू मागे धावलाय इथे क्षेत्ररक्षक पवन, परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर बॉल पाहायला मिळाला. सिंगल मिळते. सिंगलने धावसंख्या आता स्कोर कार्डवर येऊन पोहोचली आहे. 15 लॉस ऑफ 1 विकेट. अमोल भोसले सध्या बॉलिंग मार्कवर आहे. अमोलचा हा बॉल थोडासा बाउन्स होता आणि त्यानंतर आपण पाहिलं तर मिड ऑफ रिजनला खेळला गेलाय. 2 खेळाडू चेंडू मागे धावतील. ते सिंगल मिळते. एकेरी दाबेने धावसंख्या पुढे सरकते. टीमची टोटल आता स्कोर बोर्डवर 16 16 लॉस ऑफ 1 विकेट. आमच्यासोबत समालोचन कक्षात सिद्दीक मेमन राष्ट्रभाषा हिंदीच्या माध्यमातून त्यांचा देखील सुमधुर आवाज आपण गेले 3 दिवस ऐकत आहात. आजच्या या समाप्तीच्या दिवशी मात्र प्रवास इथे पुन्हा एकदा पुढच्या पर्वासाठी आतुर असेल. हा बॉल हवाई हल्ला जरूर केलाय. एलिव्हेशन जास्त बॉल हवे. क्षेत्ररक्षक आहे ते सोडणार नाहीये. घेतलाय झेल आणि त्यानंतर इथे परतावं लागेल. दुसरा धक्का बसतोय. तुझा स्पोर्ट्स संघाला बॅटर आउट होतोय. स्मितेश बोरकर ओईटी आउट. बॅक टू दी पवेलियन. नऊ चेंडूंचा सामना केलाय. 4 धावा त्यांनी काढल्यात. ही कामगिरी थोडीशी हताश करणारी आहे कारण मर्यादित षटकांचे सामने ज्यावेळी तुम्ही खेळता त्यावेळी भरपूर अपेक्षा असतात, परंतु 9 बॉलमध्ये 4 धावा त्यांनी ते काढल्यात आणि त्यानंतर तो झेलबाद झालाय. पवन कदमने एक चांगला झेल इथे टिपलाय. क्षेत्ररक्षण चांगला आहे. हापूस 11 ऑल रत्नागिरी संघाच्या माध्यमातून. आणि त्यानंतर जर आपण विचार केला तर आता दुसरा धक्का इथे मिळतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये चिन्मय गुडे इने ऍक्शन असेल. नॉन स्ट्रायकिंग इनला तर स्ट्रायकिंग इनला अनिकेत शिवलकर. समोर बॉलर आहे सध्या 3ऱ्या क्रमांकाचं षटक मार्गस्थ असताना अमोल भोसले. हे वादळ आहे क्रिकेटमधलं. रत्नागिरी पोलीसमध्ये कार्यरत देखील आहे हा खेळाडू. हा चेंडू अगदी फलंदाजाला हाय हॅलो करतच निघून गेला असं म्हणावं लागेल. थोडीशी उंची कमी होती या बॉलवर. आपण पाहिले आदरणीय गुरुवर्य समालोचक हरीश पांड्या जर सबमरीन डिलिव्हरी हा शब्द सातत्याने वापरत असतात त्यांच्या समालोचनात. यष्टीच्या जवळून जाणारा चेंडू ज्या ज्यावेळी पाहायला मिळतो त्यावेळी हरीश पांड्या सर जेव्हा जेव्हा समालोचन करत असतात सबमरीन डिलिव्हरी हा त्यांचा शब्द नेहमीच आपल्याला ऐकायला मिळतो. इथे डॉट बॉलची सांगता झाली. इथे थोडीशी लाईन खराब. आउटसाइड लेग स्टंप पिचिंग थोडंसं बाहेर आहे. त्यानंतर पंच इथे दंडित करतील परंतु थोडीशी यष्टीरक्षकाने केलेली चूक आणि त्यानंतर लगेचच एकेरी धाव पूर्ण केली जाते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा जर आपण विचार केला 42 नियमांची नियमावली आहे आणि त्यापैकी 25 क्रमांकाचा नियम इथे दाखवला गेला. व्हाईट बॉलचा सिग्नल इथे पोहोचलाय. 1+1 धावा मिळतील इथे 2 आणि त्यानंतर आता टीमची टोटल स्कोर बोर्डवर जर आपण पाहिली तर 18 धावा आतापर्यंत 2 गडी बाद. हा चेंडू बॅकफुटवर जाऊन ऑन साईडला पूल करायचा होता चिन्मयला परंतु प्रॉपर टायमिंग होत नाहीये. त्यानंतर इथे सिंगल रन मिळेल.
बॉल चाललाय फाईन लेग रिजनला, जिथे क्षेत्ररक्षक अक्षय करळकर तुम्ही पाहू शकताय तो चेंडूला अडवेल तोपर्यंत एकेरी धाव मिळते. एकेरी धावेने धावसंख्या आता 19 या अंकावर आपल्याला पाहायला मिळते. 11 जानेवारी 1973 हा जन्मदिवस आहे दिवॉल राहुल द्रविड सरांचा, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली पृथ्वी शॉच्या नेतृत्वामध्ये भारतीय संघाने अंडर-19चा विश्वकंडक देखील जिंकला. त्यानंतर आपण पाहिलं तर जर्सी नंबर 19 दिवॉल राहुल द्रविड सर सध्या भारतीय मुख्य संघाचे प्रशिक्षक देखील आहेत. संपूर्ण कारकिर्दीमध्ये 19 नंबरची जर्सी त्यांनी परिधान केली. सध्या धावा झाल्या स्कोर कार्डवर 19. 3 षटकांचा खेळ ते संपलाय. येणारी 2 षटकं खूप महत्वाची असतील. आतापर्यंत 3 षटकांचा एकंदरीत आपण लेखाजोगा पाहिला तर सूरज वागदरे पहिलं षटक 11 धावा त्याने खर्च केला. तिथे एक षटकार त्याच्या षटकात ठोकला गेला होता, पण त्यानंतर सफवान बार्गेनने दुसऱ्या षटकात फक्त 2 धावा खर्च केल्या. तिसऱ्या षटकात अमोल भोसलेने देखील चांगली गोलंदाजी केली, फक्त 6 धावा त्याने खर्च केल्या. त्याने आता बॉलिंग मार्कवर येतोय. रत्नागिरीची आणबान शान म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं, व्यावसायिक दर्जाचा क्रिकेट जो खेळ आहे, शारजा इंटरनॅशनल ग्राउंडवर जाऊन स्टेडियममध्ये जाऊन ज्या खेळाडूंनी 10PL सारखी स्पर्धा खेळून रत्नागिरीचा बहुमान सर्वाधिक उंचीवर नेऊन ठेवलाय, तो लांजा विभागातील अर्थातच मडगावचा सुपुत्र सागर कांबळे येतोय ओव्हर नंबर 4 साठी. त्याच्यावर विश्वास दाखवला जातोय. आजच्या दिवसात खेळत असताना पहिल्यांदा सागर कांबळे गोलंदाजी मार्कवर दाखल झालाय. पहिलं षटक तो हाताळेल. क्षेत्ररक्षणात बदल देखील केला जातोय. आपण पाहिलं असेल तर लॉंग लेगला क्षेत्ररक्षकाला बोलावलं गेलंय, त्यानंतर स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक ऑलरेडी तैनात आहे. पहिला बॉल भिरकावण्याचा प्रयत्न, टप्पा पाहिल्यानंतर अगदी फिंगर रोल केलेत. यासाठी सागर कांबळे जाणला जातो का तो व्यावसायिक दर्जाचं क्रिकेट खेळ, याचं उत्तर त्याने पहिल्या चेंडूवर दिलंय. एकाच ॲक्शनमध्ये दोन्ही कट तो करू शकतो. चेंडूला कट करण्यामध्ये त्याचा देखील हातखंड आहे आणि ते पहिला चेंडू टाकत असताना त्याने दाखवून दिले त्याची जी उंची आहे किंवा खांद्याचा पुरेपूर वापर करताना तो पाहायला मिळतो. पहिला बॉल इथे येतोय डॉट बॉल. हा चेंडू देखील बॅक फुटवर जाऊन फक्त दिशा दिली आहे. हलक्या त्याने खेळ आहे. हँड अँड आय कोऑर्डिनेशन पाहायला मिळत नाहीये. फुटवर्क तितकंसं चांगलं नाहीये. जणू काय जाग्यावरूनच मोठे फटके खेळायचे हा इरादा बॅटर्सने दाखवलाय, परंतु त्यामध्ये तो असफल होतोय. सिंगल रन जरूर मिळते आहे, परंतु मोठे फटके खेळण्याची इथून गरज असेल. एकेरी धावसंख्येनंतर टीमची टोटल आता स्कोर बोर्डवर 20 धावा. गडी बाद झालेत आतापर्यंत 2 गडी बाद 20. चौथ्या षटकाचा खेळ सध्या इथे चालू आहे. टॉस जिंकल्यानंतर पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा एक धाडसी निर्णय इथे घेतला गेला, परंतु हा निर्णय कुठेतरी थोडासा महागडा ठरेल की काय असं प्रश्नचिन्ह पाहायला मिळतंय. बी अ किंग चॅम्पियन्स श्रेणी ट्रॉफी 2022 या स्पर्धेचं पहिलं पर्व, या पहिल्या पर्वातील अंतिम दिवस याचसाठी केला होता अट्टहास की शेवटचा दिवस गोड व्हावा. अगदी शेवट गोड होणार. कोणत्या संघासाठी पहिल्या पर्वात हा दिवस गोड राहील, कारण येणाऱ्या 365 दिवसांनंतर पहिल्या पर्वाचा महाविजेता म्हणून त्या संघाकडे पाहिलं जाईल. अकुटप्प्याचा बॉल ऑन साईडला पूल केलाय. बॉल हवेत आहे. 2 खेळाडू बॉल मागे धावतील, परंतु त्यानंतर बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. धावा मिळतील इथे 2 खेळाडूंच्या अगदी मध्ये हा बॉल पडला. झेल इथे होऊ शकला असता, परंतु झेलसाठी कोणताही प्रयत्न दाखवला गेला नाही. सफवान बार्गीर आणि त्याचबरोबर संकेत कडू हे 2 खेळाडू इथे पाहायला मिळाले. संकेत कडू देखील चांगल्या फॉर्ममध्ये पाहायला मिळते. होनी विभागातील मंदरूळ गावाला बिलॉंग करतो हा खेळाडू. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर मामुरवाडी विभागातून बिलॉंग करतो सफवान बार्गीर. त्यानंतर अक्षय राठोड आपल्याला पाहायला मिळतोय. पवन कदम, अक्षय करळकर, अवधूत तांडेल एकापेक्षा एक असे सुपरस्टार खेळाडू या मॅच मध्ये खेळताना पाहायला मिळतात. सागरचा हा चेंडू पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न, एकेरी धावेचा प्रयत्न जरूर झाला. यष्टीरक्षक मंदार जोशी थोडीशी चूक करतोय आणि त्यानंतर सिंगल इथे कंप्लीट केली जाते. एकेरी धावेवर समाधानी होतील. या धावा रोखाव्या लागतील, परंतु अजूनही विचार केला तर एका मोठ्या स्कोरच्या दिशेने मार्गक्रमण करावं लागेल. चौथ्या षटकाच्या दरम्यान 2 गडी गमावलेले असताना तुळजा स्पोर्ट्स संघाची धावसंख्या पोहोचली आहे 23 या अंकावर. 23 लॉस ऑफ 2 विकेट्स. 2 गडी आतापर्यंत गमावलेत. अनेक दिग्गज खेळाडू, अनेक मान्यवर या स्पर्धेदरम्यान आजच्या अंतिम दिवसात सदिच्छा भेट देतात. आपल्या अतिथी कक्षात आपण पाहू शकाल. त्या सर्वांचं देखील पुन्हा एकदा सहर्ष हार्दिक स्वागत असेल. सागर कांबळे ओव्हर नंबर 4 चांगली बॉलिंग करतोय. नावाप्रमाणे काम केलं जातंय. पण दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर अनेक व्यावसायिक दर्जाचे खेळाडू, मग त्यामध्ये आपण पाहिलं असेल टेनिस क्रिकेट विश्वाचा बेताज बादशाह म्हणून कृष्णा लक्ष्मण सातपुतेला ओळखलं जातं.
त्यानंतर आपण पाहिलं तर मग उस्मान पटेल असेल, अनेक दिग्गज खेळाडू आहेत. टॉप 10चे जे खेळाडू आहेत अशा खेळाडूंच्या बरोबरीने जर आपण पाहिलं तर सागर कांबळे नेहमीच आपल्याला खेळताना पाहायला मिळतो. आणि टेनिस क्रिकेट विश्वातला आणखीन एक मोहरा सध्या या स्पर्धेचा मुख्य आयोजक म्हणून आपल्यासोबत जोखील जोडला गेलाय. ते नाव म्हणजे गिरीशजी कोचरेकर. अचूकतेचं माहेरघर टेनिस क्रिकेट विश्वात ज्या खेळाडूला नाव मिळालंय तो खेळाडू सध्या या स्पर्धेचा मुख्य आयोजक म्हणून देखील भूमिका पार पाडतोय. स्कोर कार्डवर जर आपण विचार केला तर धावा झाल्यात आतापर्यंत 24-24. शेवटच्या षटकाचा खेळ इथे सुरू होतोय. हा चेंडू थोडासा गती कमी केलेला होता, त्यानंतर एकेरी धावेचा प्रयत्न जरूर होईल आणि या एकेरी धावेच्या प्रयत्नात फलंदाज बाद होतोय चिन्मय गुडे. तिसरा धक्का इथे बसेल टीम तुळजा स्पोर्ट्सला 24 या धावसंख्येवर. इथे संघर्षाचा काळ सुरू झाला होता आणि अजूनही संघर्ष इथे करत असताना तुझा स्पोर्ट्स हा संघ आपल्याला पाहायला मिळते. परंतु क्रिकेट आहे, कोणतेही भाकीत मित्रांनो आपण करू शकत नाही आहोत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा विचार केला तर आतापर्यंत 2 भाकीत क्रिकेटच्या पटलावर खरी ठरली आहेत आणि त्यापैकी जे दुसरं भाकीत ठरलं होतं ते खूप महत्त्वाचं होतं, कारण ती चॅम्पियन्स ट्रॉफी रंगली होती आणि त्यावेळी जावेद मियादाद या खेळाडूने सांगितलं होतं की चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत आणि पाकिस्तान हे 2 संघ एकमेकांच्या समोर येतील आणि पाकिस्तानचा संघ भारतीय संघाला पराभूत करेल आणि अगदी तसंच घडलं होतं. पहिल्यांदा एका मोठ्या स्पर्धेत पाकिस्तानकडून त्या चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये भारताला पराभवाचा धक्का मिळाला होता. हार्दिक पांड्याने एकाकी लढण्याचा प्रयत्न जरूर केला, परंतु त्यानंतर तो धावबाद झाला आणि भारतीय संघ पहिल्यांदा क्रिकेटच्या विश्वात पराभूत झाला होता. परंतु 2021चा T20 वर्ल्ड कप देखील भारतीय संघासाठी निराशाजनक राहिलाय. तिथे देखील पाकिस्तानकडून पराभवाचा धक्का भारतीय संघाला मिळाला होता. पण तो क्रिकेटचा आपण बाकीत विचारात घेतला तर इथे मात्र कोणत्याही प्रकारचे प्रेडिक्शन आपण करू शकत नाही आहोत. बॉल येतो इथे डॉट बॉल. रन झाले सध्या स्कोर बोर्डवर 24, गडी बाद झालेत आतापर्यंत 3. टॉस जिंकल्यानंतर फलंदाजी करण्याचा धाडसी निर्णय घेतला गेला, पण तो आयुष्यात निर्णय घेणारे यशस्वी होत नसतात. ज्यांनी घेतलेला निर्णय यशस्वी कसा होत आहे सिद्ध केलंय ते यशस्वी होतात. आणि याच दरम्यान अनिकेत शिवलकरच्या बॅटमधून येतोय हा तडाखा, ठोकलाय सफवान बारगीरच्या विरोधात हा शानदार दमदार षटकार. ही ताकद आहे या खेळाडूची. लांबच लांब फटके मारण्यासाठी हा जाणला जातो. काही काळ तो संयमी खेळ दाखवतो, परंतु एकदा का त्याच्या रडारमध्ये बॉल आला की तो मात्र थांबण्याचं नाव घेत नाहीये. अगदी प्रॉपर टायमिंगने त्याने बॉलला पाठवलं होतं. 6 धावांसाठी षटकाराची मोहर त्याने ते दाखवली आहे आणि त्यानंतर टीमचा स्कोर झाला होता स्कोरबोर्डवर 30 रन्स. हा बॉल बाउन्स केला, गोल्डन स्पॉटच्या अगदी पुढे पिचिंग केलं आणि त्यानंतर हा बॉल अगदी फलंदाजाच्या नाकाजवळ निघून गेलाय. या चेंडूवर उत्तर नाहीये. आधीच्या चेंडूवर षटकार ठोकला गेला, परंतु त्यानंतर लगेच सफवानने वेग वाढवला, टप्पा थोडासा पुढे ठेवला आणि बाउन्स देखील होता या बॉलवर. निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. टीमचा स्कोर आहे सध्या 30 रन्स. गडी बाद झाली आतापर्यंत 3 सपोर्ट राईट मोठी विकेटने ओव्हर नंबर 5. हा बॉल देखील रडारमध्ये होता. अगदी स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक धावेल. अक्षय राठोड बॉल मागे धावतोय, पण त्याला बीट करून बॉल चाललाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार, बी अकिंग चौकार. आता धावा येत आहेत. फायटिंग स्कोरच्या दिशेने आता कुठेतरी मार्गक्रमण होताना पाहायला मिळते, कारण टीमची टोटल आता 34 या अंकावर पोहोचली. काही चेंडूंचा की अजूनही शिल्लक असेल या ओव्हरमधल्या. तो अनिकेत शिवलकर स्ट्रायकिंग एंडला जास्तीत जास्त धावा घेण्याचा प्रयत्न करतोय. आतापर्यंत 1 षटकार आणि 1 चौकार त्याने ठोकलाय आणि तो सांगतोय की धावा इथे पाहिजेत, हे दिल मांगे मोर, अजून धावा बनवायचे. 40 धावांपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न जरूर राहील, कारण लो स्कोरिंग मॅचेस देखील क्रिकेटच्या पटलावर डिफेंड केल्या जातात. याचं उदाहरण या स्पर्धेत देखील आपण पाहिलंय. सफवान पुन्हा एकदा सज्ज होईल. सफवानचा हा चेंडू इथे मात्र काय केलं जातंय, यष्टी उद्ध्वस्त केली जाते. बॅटर आउट होईल. 4था धक्का इथे बसतोय. अनिकेत शिवलकर चांगली इनिंग पेस्ट करत होता. 2 षटकार ठोकले होते, 1 चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला, पण त्यानंतर तो झाला इथे क्लीन बोल्ट. 4 गडी बाद 34 ही धावसंख्या आहे तुझा स्पोर्ट्स या संघाची. पण तो दुसऱ्या डावात गेम प्लॅन करावा लागेल. इफ यू फेल टू प्लॅन देन यू प्लॅन टू फेल. तुमची एखादी जर ती रणनीती चुकली तर त्यानंतर तुमचा असणारा प्रत्येक गेम प्लॅन हा चुकणार आहे. आणि त्यामुळेच की काय दुसऱ्या डावासाठी रणनीती बनवावी लागेल. क्षेत्ररक्षण चांगलं करावं लागेल, कारण 34 धावा इथे बनवल्या गेल्यात. 35 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय. जाऊया स्कोर कार्डच्या दिशेने एक नजर टाकूया आणि त्यानंतर दुसऱ्या डावासोबत जोडले जाऊया. स्मितेश बोरकरने
बॉल फेस केलेत 9-4 धावांचं योगदान दिलंय. तो थोडासा इथे नाराज करून गेलाय. त्यानंतर प्रनिल पालकर मात्र धावबाद झाला होता. एकही चेंडू त्याला फेस करता आला नव्हता. अनिकेत शिवलकरने 23 धावांची इनिंग पेश केली आहे. एक चांगली सेन्सिबल इनिंग 16 बॉलमध्ये त्याने पेश केली. चिन्मय गुडेने 3 बॉलमध्ये 2 धावांचं योगदान दिलंय. तर अभिषेक इंदुलकर हा मात्र एकही चेंडू न घेता नाबाद राहिलाय. 34 धावा इथे बनवल्या गेल्यात. 35 धावांचं लक्ष आहे. परंतु गोलंदाजांचा जर आपण विचार केला तर सूरज वागदरे 1 षटक धावा खर्च केला त्याने 11. सफवान बारगीरने 2 षटकांचा स्पेल पूर्ण केलाय. त्याने धावा तब्बल खर्च केल्यात 12. आणि त्यानंतर अमोल भोसले 1 षटक पूर्ण करत असताना 6 धावा. सागर कांबळे 1 षटक 5 धावा. 34 धावा झालेत. 35 धावांचं लक्ष आहे. जसं का दुसऱ्या डावाला सुरुवात होईल आमच्या समालोचन कक्षात होईल परिवर्तन. या आपण ऐकूया दुसऱ्या डावाच्या दरम्यान मायक्रोफोनवर राष्ट्रभाषा हिंदीमधून एक दिग्गज समालोचक सिद्दीक मेमन सर राणा. इट्स ओव्हर टू यू सिद्दीक सर. थैंक यू गोपी यादव. वेलकम बैक. सभी दर्शकों का और खिलाड़ी का स्वागत है. आप देख रहे हैं बी अ किंग चैंपियन रणजी ट्रॉफी 2022 सीजन 1. और सीजन 1 के अंदर ये क्वार्टर फाइनल का मैच ओपन का ये बहुत महत्वपूर्ण मैच है. इसके बाद सेमीफाइनल का मैच रहेगा. इसके बाद सेमीफाइनल का मैच, उसके बाद एक ग्रैंड फाइनल का मैच है. इस टूर्नामेंट के अंदर अब जाकर आने वाले 2 मुकाबले बहुत महत्वपूर्ण है. फिलहाल में मैदान के ऊपर चलने वाला मुकाबला तुलजा स्पोर्ट रत्नागिरी बनाम हापुस 11 ऑल रत्नागिरी, इनके बीच का मुकाबला है. पहले पारी के अंदर तुलजा स्पोर्ट ने टॉस जीतने के बाद बल्लेबाजी करते हुए 34 रन बनाए. 35 रनों का लक्ष्य बड़ी टीम के खिलाफ सेट किया गया. प्रारंभिक बल्लेबाज 35 रनों का पीछा करने के लिए मैदान के अंदर जा रहे हैं. एक एंड पर सूरज वागदरे रहेंगे तो दूसरे एंड पर अमोल भोसले को आप देखने वाले हो. ये दोनों बल्लेबाज मुख्य बल्लेबाज मैदान के अंदर धीमे धीमे कदमों के साथ जा रहे हैं. प्रारंभिक बल्लेबाज मैदान के अंदर जाते हुए सभी खिलाड़ी अपने जगह पर जा रहे हैं फील्डिंग के लिए. हमारे अंपायर मैदान के अंदर बहुत अच्छा अंपायरिंग कर रहे हैं. गौरव भागवत और विश्वनाथ लिंगायत ये दोनों अंपायर हैं. और हमारे एक बार फिर देखिए ऑफिशियल टीम के अंदर अंपायर की अगर बात की जाए तो अक्षय कोलंबेकर, विश्वनाथ लिंगायत, गौरव भागवत. और स्कोरर का काम सुयोग दिवस्त्री और अक्षय पाटिल ने संभाला. बहुत अच्छा काम रहा. अंपायर हमारे तरफ जुड़ रहे गए. ऑल सेट, ऑल राइट, लेट्स प्ले. अमोल भोसले जो रत्नागिरी पुलिस के लिए काम करते हैं वो आज ऑल रत्नागिरी के पास पहली गेंद उड़ाया. वाह वाह, वेल 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 वेल. अमोल भोसले शानदार खिलाड़ी है. पहली गेंद पर गजब का स्ट्रोक. शेर बनने वाले खिलाड़ी है और शेरों वाला खेल है. शेर की झलक सबसे अलग है. सागर नागविकर के खिलाफ इन्होंने हल्ला बोल दिया. अमोल ने कहा अब मेरा जलवा देखना है. छत्रपति शिवाजी महाराज स्टेडियम के चलने वाला यह टूर्नामेंट रेनी सीजन का सबसे जबरदस्त मैच है. शानदार के पहली गेंद पर छक्का लगने के बाद दूसरी गेंद पर गेंदबाज ने जड़ के अंदर गेंद की है. मौका नहीं दे रहे हैं. पहली गेंद थोड़ी सी पीछे थी, उसको ऑन साइड के ऊपर एक बड़ा स्ट्रोक आया. दूसरी गेंद जड़ में ब्लॉक और में गेंदबाजी कर रहे हैं. 2 गेंदों के बाद रन संख्या कुल मिलाकर 6 रन जीतने के लिए आपको 35 रन बनाने हैं. सागर नागवेकर इस ओवर की गेंद ऑफ टर्न के बाहर थी. टप्पा खाने के बाद थोड़ी सी उछाल लेते हुए गेंद अब जाकर विकेट कीपर थोड़ा सा चूके गए. 1 रन देने का मौका दोनों बल्लेबाजों के पास है. विकेट के पीछे एक बार देखिए थोड़ा सा विकेट कीपर जो है वो चूके गए. गेंद अच्छी थी. टप्पा खाने के बाद थोड़ी सी हरकत कर रही है. अंपायर और अमोल भोसले यही चर्चा कर रहे हैं. थोड़ी सी स्विंग होती हुई गेंद अंदर की तरफ आई थी. बल्लेबाज समझ नहीं पाए थे. अक्रॉस द स्टंप चले गए थे. बढ़िया लाइन थी. रन संख्या अभी भी कुल मिलाकर 22 के साथ 1 रन के साथ 7 पर पहुंचे. सागर नागविकर यह अच्छी गया. बहुत खूबसूरती के साथ डीप फाइल पर खेलते हुए अनिकेत शिवलकर गए, ले लिया कैच. सूरज वागदरे की पारी का अंत
आउट फॉर डक, बैक टू पवेलियन। पहली गेंद फेस कर रहे थे, लेग स्टंप के बाहर थी, फाइन लेग के ऊपर से खेलना चाहते थे, फाइन लेग पर खिलाड़ी थे। अनिकेत शिवलकर ने कोई गलती नहीं की, इनके हाथों में जाते हुए, इनके गोदी में जाते हुए पहले विकेट का पतंगा, पहली उम्मीद अब हापुस 11 और रत्नागिरी के टूटते हुए। रिएक्शन देखिए सूरज वागदारे का, थोड़ा सा निराश है, थोड़े से निराश है, क्योंकि पहले गेंद पर ये देखिए मुस्कुरा भी रहे, और ये चेहरा ऐसा चेहरा है रत्नागिरी का जो हमेशा मुस्कुराता रहता है। सूरज वागदारे आउट फॉर डक, पहले विकेट का पतंगा करता बहा। इस मैच के अंदर रन संख्या 7 रन ओवर की अगर बात की जाए तो पहले ओवर का खेल मैदान के अंदर है। सागर नागवेकर तुलजा स्पोर्ट रत्नागिरी के गेंदबाजी कर रहे हैं। स्ट्राइकर गेंद पर अब जाकर तीसरे नंबर पर सूरज की जगह लेकर गौरव नागवेकर बल्लेबाजी करने के लिए गए। पिछले मैच के अंदर इन्होंने तहलका मचाया था, वही खिलाड़ी अब जाकर मैदान के अंदर फील्डिंग देके डीप फाइंडिंग स्केलिंग पर खिलाड़ी मिड विकेट काउ कॉर्नर लॉन्ग ऑन। 3 गेंदों का खेल समाप्त है पहले ओवर के अंदर और रन बने के 7 1 विकेट के नुकसान पर। सागर नागवेकर इस ओवर की चौथी गेंद लेकर कॉम्बॉक्स एंड की तरफ से गेंदबाजी करेंगे। स्ट्राइकर गेंद पर गौरव नागवेकर नए बल्लेबाज। पटकी हुई गेंद थी, बैकफुट पर जाकर खेलना चाहते, हवा में गेंद ले लिया, कैच। दूसरी गेंद पर दूसरा शिकार। सागर नागवेकर कह रहे हैं इस टूर्नामेंट में रंग भरने के लिए हम भी है तैयार। गेंद और बल्ले के बीच में छिड़ी के जंग, चढ़ा के रंग में बंग विकेट गिरता हुआ गौरव नागवेकर बैक टू पवेलियन। मैच को ऑन करने की कोशिश, मैदान पर सेलिब्रेशन है, एक और विकेट गिरता हुआ। 7 रनों पर दूसरा विकेट गिरा गया। गौरव नागवेकर आउट फॉर डक, सूरज वागदारे आउट फॉर डक। 0-0 रन बनाकर डकआउट के अंदर आए हैं। और गेंदबाज की बात की जाए तो पहली गेंद पर छक्का खाने के बाद भी इतना अच्छा प्रदर्शन है। पहली गेंद पर सिक्सर, दूसरी गेंद पर अगर बात की जाए तो लेग बाय का सिग्नल, दूसरी गेंद पर बिंदी गेंद आई, तीसरी गेंद पर लेग बाय का सिग्नल आया, 22 का सिग्नल आया। उसके बाद दोनों गेंदों की अगर बात की जाए तो शिकार हुए गए, दोनों गेंदों पर शिकार हुए गए। पहली गेंद पर सूरज वागदारे, उसके बाद गौरव नागवेकर गेंदबाज के लिए हैट्रिक ऑन है। और जिस खिलाड़ी ने अगर बात की जाए तो रेनी सीजन चैंपियन ट्रॉफी रत्नागिरी के कल के दिन पर ग्राम पंचायत में मुरुगवाड़ी की टीम से खेलते हुए अच्छा प्रदर्शन किया। सबसे अच्छा प्रदर्शन वो मंदार जोशी का था। वो मंदार जोशी अब मैदान के अंदर चौथे नंबर पर आए हैं। जिम्मेदारी लेनी होगी, कंधों पर जिम्मेदारी लेने की जरूरत है। एक तरफ सागर नागवेकर ने कहा मेरे खिलाफ छक्का लगा के मैं वापसी करना जानता हूं और बड़े मंच के ऊपर मुझे सरपंच बनना है। मैच बहुत अच्छा चल रहा है, दर्शक तक लगाकर देख रहे, भारी तादाद में दर्शक हैं। इस ओवर की अगली गेंद ओवर द विकेट, बड़ा शॉट करने की कोशिश, टप्पा खाने के बाद शरीर पर टकराती हुई गेंद पीछे की तरफ जा रही है। मैदान के अंदर विकेट कीपर की बात की जाए तो डायरेक्ट हिट करना चाहते थे, अमूल भोसले का विकेट लेना चाहते हैं मगर तेजी के साथ दौड़ लगा रही है। मैदान के अंदर विकेट के बीच में अच्छी दौड़ लगाते हुए लेग बाय का सिग्नल आता हुआ, आखिरी गेंद पर एक लेग बाय का सिग्नल, शरीर पर टकराने के बाद पीछे की तरफ गई थी। 1 रन के 7 रन संख्या में इजाफा। अब जाकर पहले ओवर का खेल समाप्त। रन संख्या 8 रन, 8 लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर फर्स्ट ओवर। नाम मुकाबला तुलजा स्पोर्ट्स बनाम हापुस 11 रत्नागिरी के बीच में चल रहा है। आप देख रहे हैं बी अ किंग चैंपियन रेनी ट्रॉफी रत्नागिरी 2022 सीजन 1। पहला साल गए, कमाल गए, धमाल गए, बेमिसाल है और सबसे शानदार साल है। अब तक ये सीजन बहुत अच्छा कटा है। हम सभी की चर्चा करें एक्सपीरियंस कैंप पर जो खिलाड़ी है, कई साल क्रिकेट खेल चुके हैं, कई साल खेल की दुनिया में जिनके पास अनुभव है वो मेहमान भी पहुंच चुके हैं और जिन्होंने रत्नागिरी के क्रिकेट के लिए, रत्नागिरी एसोसिएशन के लिए बहुत ज्यादा योगदान दिया है वो भी पहुंच चुके हैं। उन सभी का स्वागत है। मैच की तरफ जाएंगे। स्ट्राइकर एंड पर मंदार जोशी, नॉन स्ट्राइक एंड पर अमोल भोसले। ये जोड़ी का टिकना बहुत जरूरी है। 2 विकेट गिर चुके हैं और बल्लेबाजों की अगर बात की जाए तो दुविधा में है। दूसरा ओवर लेकर नए गेंदबाज चिन्मय गुड़े, इस खिलाड़ी के ऊपर भी नजरें रहेंगे, अच्छे खिलाड़ी है चिन्मय। ओवर द विकेट अपने बोटिंग बार पर, ऑफ टर्म के बाहर कट करने की कोशिश, लाइन बिल्कुल सही है, सटीक लाइन के साथ गेंदबाजी है। बल्लेबाज का रिएक्शन देखने जैसा है, गेंदबाज का रिएक्शन देखने जैसा है। मैच बिल्कुल ऑन है, मैच को पकड़ने की जरूरत है। और शाम के समय ना एक बार फिर देखिए जब चाय पकती है तो चाय की सुगंध आती है। मुझे मैच बनने की सुगंध आ रही है, ऐसा लग रहा है ये मैच बनेगा। ऑफ टर्म के बाहर गए, हवाई सफर है, तारामंडल में गए। ओ आसानी वाला कैच है, सबके सर के ऊपर आते हैं। खराब फील्डिंग का प्रदर्शन, आसानी वाला कैच था। ये तो लड्डू था, ये तो लॉलीपॉप था।
पकड़ो कैच जीतो मैच, शायद ये फॉर्मूला भूल गए हैं, कैचेस विन द मैचेस, पकड़ो कैच जीतो मैच, कैच छूटा मैच छूटने वाला है। और कैच किसका छूटा गया? मंदार जोशी का कैच छूटा गया। 1 रन के साथ इजाफा, रन संख्या कुल मिलाकर 9 रन। ओवर की बात की जो दूसरा ओवर चल रहा है, चेसिंग का टारगेट 35 नाउ, 35 रनों का पीछा चल रहा है। अच्छी गेंद, बहुत अच्छी गेंद, सती की लाइन पर गेंदबाज वाइड लाइन यॉर्कर करने की कोशिश। अमोल भोसले ने एक बार फिर देखिए आखिरी मोमेंट पर बंदे के मुंह को खोला। 1 रन के साथ इजाफा होने बना गए। रन संख्या अब जाकर कुल मिलाकर स्कोर कार्ड के पर 10 रन 2 विकेट के नुकसान पर। दूसरा ओवर कहानी का चल रहा है। तुलजा स्पोर्ट रत्नागिरी बनाम हापुस 11 रत्नागिरी, इनके बीच का मुकाबला। चिन्मय गुड़े गेंदबाजी कर रहे हैं। ऑन साइड पर 5 खिलाड़ी हैं। छोटा रनअप गेंदबाज का है, पैर रुक नहीं रहे हैं। चिन्मय गुड़े की अगर बात की जाए तो बड़ा रनअप लेने की कोशिश ज्यादा नहीं कर रहे, इनको पता है। रन संख्या की अगर बात की जाए तो अभी भी फिलहाल में 10 पर रुके हुए दूसरा ओवर है। दर्शक देखिए भारी तादाद में, आज रत्नागिरी का छुट्टी का दिन है और दर्शक भारी तादाद में है। इस ओवर की अगली गेंद लेग स्टंप के बाहर चले गए, लाइन से भटक रहे, लाइन से भटकोगे तो पड़ेगे फटके, अंदर की तरफ आने की जरूरत है। और चिन्मय आप जाकर रफ्तार का इस्तेमाल कर रहे हैं मगर लेग स्टंप से बाहर जा रहे हैं। एक्शन बढ़िया गए, टप्पा थोड़ा सा अंदर की तरफ लाने की जरूरत है, लाइन से भटकोगे तो पड़ेगे फटके। 11 लॉस ऑफ 2 विकेट, प्रोग्रेशन सेकेंड ओवर 1-1-11। एक बार फिर बाहर वाइड बॉल, थोड़ा सा बाहर चले गए हैं, हरकत करती हुई गेंद है। हरकत करोगे तो बरकत पाओगे, ये ज्यादा हरकत करे, ज्यादा कुछ नहीं करनी है, अंदर की तरफ रखना गया है। 7वें 8वें स्टंप के बाहर जा रहे हैं, अंदर की तरफ आने की जरूरत। व्हाइट बॉल का सिग्नल आ रहा है। अंपायर की बात की जो तो अंपायर आप देख रहे हैं गौरव भागवत अंपायरिंग कर रहे, स्क्रीनिंग अंपायर विश्वनाथ लिंगायत, दोनों अंपायर अगर बात की जाए तो रत्नागिरी के लिए कई साल अंपायरिंग कर चुके हैं। रन संख्या अभी भी फिलहाल में 12 पर रुके हुए 2 विकेट के नुकसान पर मंदार जोशी और अमोल भोसले, इनके बीच में साझेदारी पनप रही है। चिन्मय गुड़े गेंदबाजी करने के लिए तैयार गए, छोटा सा रनअप है ओवर द विकेट कमेंट्री बॉक्स एंड से। ऑफ स्टंप के बाहर गए, आसमान की तरफ जाती हुई गेंद उड़ाया तारोमंडल में, खिलाड़ी गए लपक लिया कैच। काउ कॉर्नर के खिलाड़ी आगे आते हुए जगह बनाया, शानदार कैच होते हुए मंदार जोशी अब जाकर बैक टू पवेलियन। विकेट नंबर इस मैच के अंदर तीसरा विकेट का पतन करता हुआ मंदार जोशी से उम्मीदें लगाई गई थी मगर यह बाहर की तरफ आए गए। 3 विकेट के नुकसान पर रन संख्या अभी भी फिलहाल में रुकी हुई है, 12 पर रुकी हुई है। दूसरे ओवर का खेल मैदान के अंदर चल रहा है, 35 रनों पर पहुंचना गए हैं और मुझे ऐसा लग रहा है यह मैच बन सकता है। दोनों के पास प्रतिभा है, दोनों के पास 4 गेंदें भी है और 2 गेंदें अभी भी शेष, 2 गेंदों का खेल अभी भी शेष इस ओवर के। मुझे ऐसा लग रहा है दोनों के पास एक बार पे देखिए दोनों बेटे में एक दूसरे को अच्छी तरीके से जानते हैं और क्रिकेट की परिभाषा को अच्छी तरीके से पहचानते हैं। क्रिकेट को जानना बहुत जरूरी है और प्लानिंग वाला खेल होगा तो मजा आएगा। इस मैच के अंदर चिन्मय गुड़े गेंदबाजी करने के लिए तैयार, फील्डिंग डीप फाइंडिंग स्क्वेरिंग मिड विकेट, काउ कॉर्नर लंगॉन लंग ऑफ एक्स टैकाबाओ, डीप बैकवर्ड पॉइंट का खिलाड़ी एक बार फिर थोड़ा सा नीचे की तरफ है, डीप बैकवर्ड पॉइंट खाली है, डीप थर्ड मैन पर खिलाड़ी। इस ओवर के अगली गेंद ऑफ स्टंप के ज्यादा बाहर नहीं, इसकी कोई जरूरत नहीं है, अंदर करना बहुत जरूरी है। रन संख्या कुल मिलाकर स्कोर कार्ड के ऊपर 13 रन बने हैं। अमोल भोसले अभी भी कैलकुलेशन खेल रहे हैं, लगातार जब ये स्कोर कार्ड की तरफ आते हैं तब कैलकुलेशन खेलते हैं। इनकी ये रणनीति है, अमोल को मैंने देखा है, कार्य सम्राट चषक के अंदर भी देखा था, ये कैलकुलेशन के साथ खेल रहे थे, आखिर तक खेले थे। इस ओवर की अगली गेंद ओवर द विकेट, अच्छी गेंद उड़ाया आसमान की तरफ इशारा गए। आज का सूरज हमारा गया, कल किसने देखा गया, आज की शाम हमारी है। एक जबरदस्त स्ट्रोक लॉन्ग ऑफ बाउंड्री के बाहर 6 रन, ये लगा बी अ किंग सिक्सर, जबरदस्त स्ट्रोक है, वाह भाई वाह। अमोल भोसले जलवा दिखा रहे हैं और दर्शकों के मन में जगह बना रहे हैं, क्या बल्लेबाजी है। रन संख्या अब तेजी के साथ ट्रैवल होते हुए स्कोर कार्ड के पर रन संख्या कुल मिलाकर 19 पर पूछे गए, 35 तक पहुंचना गया। चिन्मय के खिलाफ हल्ला बोल दिया गया, मिला मौका जड़ दिया छक्का, गेंदबाज ने दिया मौका, बल्लेबाज अबुल ने जड़ दिया छक्का। अबुल भोसले मैदान के अंदर स्ट्राइकर के इन पर है, नॉन स्ट्राइकर पर फिलहाल में 5वें नंबर पर 3 विकेट जाने के बाद अक्षय राठौड़ ये बल्लेबाज आए हैं।
गेंदबाजी करने के लिए गेंदबाज चिन्मय गुड़े गेंदबाजी कर रहे, इनके खिलाफ हल्ला बोला गया। पहले ओवर के अंदर 6 रन आए थे, दूसरे ओवर के अंदर अब जाकर थोड़ा सा महंगे साबित हुए चिन्मय गुड़े। रन संख्या फिलहाल में स्कोर कार्ड के ऊपर 19 रन, 35 तक पहुंचना के 19 बन गए हैं। दर्शक तक लगाकर देख रहे हैं, इसीलिए कहा जाता है टीवी ऑन रखे, नजरें ऑन रखे, मैच ऑन है। ऑफ टाइम के बाहर से कट करना चाहते थे, बल्ले के ऊपरी से लगने के बाद पीछे की तरफ जा रही है। पीछे खिलाड़ी है, प्रोटेक्शन के लिए खिलाड़ी खड़ा किए गए। जब तक फील्ड करे, थ्रो करे, तब तक 1 रन मुकम्मल। 1 रन के साथ दूसरे ओवर का खेल समाप्त होता। रन संख्या कुल मिलाकर 20 रन। विकेट की अगर बात की जाए तो 2 विकेट के नुकसान पर 2 ओवर का खेल समाप्त है। 12 गेंदों के अंदर 2 विकेट के नुकसान पर 20 रन बनाए। 35 का पिछा कर रहे हैं। 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि हापूस 11 रत्नागिरी संघाला 15 धावांची गरज आहे। 18 चेंडू तुमच्याकडे आहेत, 15 धावा तुम्हाला बनवायच्या आहेत। फलंदाजाला कमबॅक केला आहे, गोलंदाजाला कमबॅक करण्याची गरज आहे। गोलंदाजाला या ठिकाणी कमबॅक करणं फार गरजेचं आहे। विकेट घेणं फार गरजेचे आहे आणि निर्धाव चेंडू फेकणं फार गरजेचे आहे। जिंकण्याकरता आपण बघितलं तर या मॅचमध्ये 18 चेंडूमध्ये 15 धावांची गरज आहे। 2022 मधलं महत्त्वपूर्ण लढत ही मैदानामध्ये चालू आहे। मानाचा चषक तुम्ही बघताय, छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवरती चालू असलेली प्रतियोगिता तुम्ही बघताय आणि या चषकाला नाव बी अ किंग चॅम्पियन रेनी सीझन ट्रॉफी 2022। 18 चेंडू 15 धावा। गोलंदाजी मार्कवर गोलंदाज नवीन गोलंदाज तिसऱ्या षटकामध्ये आनंद लेग स्टंपच्या बाहेर पहिला बॉल पिचिंग केलाय। आनंद थोडासा लेग स्टंपच्या बाहेर गेलेत, पंचांच्या दिशेने बोलतायत, दोन हात समांतर करतायत म्हणजे वाईड बॉल। मिस्टर एक्स्ट्राचा इशारा केला गेला, पंचांना एक्सरसाइज करण्याची संधी संध्याकाळच्या सत्रामध्ये मिळाली। धावलकावरती धाबा आहेत त्या 21 धाबा। गोलंदाजी मार्कवर आनंद बॅकफुटवर जाऊन ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, अलॉंग द कार्पेट चेंडूला खेळून काढला। चेंडू मिड विकेटला ट्रॅव्हल होतो। सागर नागवेकर त्या ठिकाणी आहे, जोपर्यंत चेंडूला उचलेल फेक करेल तोपर्यंत 1 धाव दोन्ही फलंदाजांना या ठिकाणी साधिकरित्या पूर्ण केलेले आहे। एकेरीच्या पट्ट्यानं संघाची स्थिती आपण बघितली तर धावफलकावरती धाबा 2 गड्यांच्या मोबदल्यात 22 धावांवरती अजूनही 13 धावांची गरज आहे। आनंद गोलंदाजी मार्कवर तुलजा स्पोर्टच्या माध्यमातून तिसरं षटक घेऊन आहे। टप्प्याचा चेंडू यामध्ये मात्र बॅट चिकट घेतल्यानंतर स्ट्रक्चरच्या ग्लोव्ज मध्ये जातो चेंडू। अजून एक धक्का, अजून एक ब्रेक थ्रो। बॅकफुटवर जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता, बॅकफुट पंच करायचा होता, परंतु बॅट चिकट घेतल्यानंतर स्ट्रक्चरच्या ग्लोव्ज मध्ये जातोय, स्ट्रक्चरच्या हातामध्ये जातोय। अजून एक धक्का, अजून एक ब्रेक थ्रो। 4था धक्का या मॅच मध्ये दिला गेला। एकंदरीत धाबांचा विचार केला तर 22 धाबांवरती हा 4था धक्का, 4था ब्रेक थ्रो अक्षय राठोडच्या रूपात दिला गेला आहे। अक्षय राठोडला माघारी परतावं लागतंय आणि अक्षय राठोडचा विचार केला तर 0 धावा काढून तो बाद झालेला आहे। अमोल भोसलेचा विचार केला, त्यानं 2 षटकार लगावले, खूप चांगली बॅटिंग अमोल भोसले करतोय आणि असं कुठलं खेळाडू नाही ज्यानं धावसंख्या बनवली आहे। फक्त 1 धाव मंदार जोशीने बनवली। 0 धावांवरती सूरज वागदारे बाद झाला, गौरव नागवेकर 0 धावांवरती बाद झाला। आता अक्षय राठोड तो देखील 0 धावांवरती। अमोल भोसले जो संघाची धुरा सांभाळतोय, म्हणजे त्यानं सांगितलंय तुम्ही जो टायटल ठेवलाय स्पर्धेचा बी अ किंग, त्या पद्धतीनं मी संघाचा धुरा सांभाळतोय, मीच किंग आहे आणि मला या मॅचमध्ये खेळायचं आहे। आणि अमोलनं बरेच मैदान गाजवलेत आणि सांगून दिलंय रत्नागिरीच्या टेनिस क्रिकेटवरती मी राज केलेला आहे। आज देखील या मॅचमध्ये रबर बॉलवरती तो देखील राज करतोय। नवीन बॅट्समॅन मैदानामध्ये 6व्या क्रमांकावरती सफवान बार्गेन बॅटिंग मार्कवर दाखल झालाय 6व्या क्रमांकावरती। विजयाकरता अजूनही 13 धावांची गरज आहे। गोलंदाज आनंद ओव्हर द विकेट। खूप चांगला चेंडू, यामध्ये मात्र वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, स्वतःचा या ठिकाणी बॅलन्स करू शकला नाहीये। चेंडू या ठिकाणी निश्चित डीप पॉइंट आणि या ठिकाणी गलीच्या रिझनमध्ये ट्रॅव्हल होतोय। 1 धाव निश्चित घेतली जाणार आहे। पंचांचा सिग्नल आपण बघितलं तर एकच धाव या ठिकाणी मला वाटतं बॅटला लागल्यानंतर चेंडू पुढे गेला आहे। बॅट नंतर मला वाटतं शरीरावरती लागला चेंडू आणि जर समोरच्या दिशेने आला तोपर्यंत स्ट्रक्चर चेंडू खाली गेले तोपर्यंत 1 धाव। सर्व खेळाडू येऊन सफलला तेच विचारतात, चेंडू तुम्हाला निश्चित जोरदार लागलाय का? कारण ज्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला होता, बॅटला लागल्यानंतर चेंडू शरीरावरती जोरात येऊन आढळला। 1 धाव निश्चित घेतली आणि एका धावाने संघाच्या धावफलकावरती धावा झाल्या त्या 23 धावा। 4 गड्यांच्या मोबदल्यात अमोल भोसले ऑन स्ट्राईक ओव्हर द विकेट। खूप चांगला चेंडू, यामध्ये मात्र एक्स्ट्रा कव्हरला
या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न होता, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी त्यांच्या हातामध्ये चेंडू जातोय, एक जबरदस्त कॅच पकडला जातोय, अमोल भोसलेला माघारी परतावं लागतंय, अजून एक धक्का, अजून एक ब्रेक थ्रू या षटकामध्ये दिला जातोय, आनंदला अजून एक यश मिळत आहे आणि हापूस 11 ऑल रत्नागिरी संघातला अजून एक ब्रेक थ्रू, 5वा धक्का, एकंदरीत धाव फलकावरती धाबा आहेत त्या 23 धाबा. 14 चेंडू 12 धाबांची गरज आहे, मॅच रंगला आहे, डोळ्यांचा पारणा पेंडणारा मॅच आहे, 14 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. ऑल रत्नागिरी या संघाला जिंकण्याकरता हापूस 11 या संघाला जिंकायचा आहे. 14 चेंडू 12 धाबांची गरज आहे, अजूनही मॅच संपला नाही आहे, मॅचला पकडण्याची गरज आहे. एका बाजूला तुलजा स्पोर्टनं धाबा कमी काढलेत, परंतु मॅच सोडत नाही आहेत. संध्याकाळचा वेळ आहे, चर्चा निश्चित करतायत. 14 चेंडू 12 धाबा. अमोल भोसलेचा विचार केला तर त्यानं एकंदरीत 8 बॉलमध्ये 15 धाबा काढून तो तंबूच्या दिशेने परतला आणि अमोल भोसले एकमेव फलंदाज आहे ज्यानं सर्वात जास्त धाबा काढले. बाकी सर्व फलंदाज 0 आणि 1 धाबा काढून बाद झाले. मंदार जोशीने 1 धाव काढली, बाकी सर्व फलंदाज 0 धाबांवरती बाद झाले. नवीन बॅट्समॅनला बॅटिंग नंबर 7 वरती अवधूत तांडेलला अजूनपर्यंत शिल्लक ठेवलं आहे आणि 7व्या क्रमांकावरती अवधूतला वापरलं गेलं आहे. अवधूतवरती जबाबदारी दिली गेली आहे, फार मोठी जबाबदारी आहे संघाची. 14 चेंडू 12 धाबा सांगण्यासाठी फार सोपं आहे, परंतु मैदानामध्ये जेव्हा आपण उतरतो तेव्हा फार कठीण वाटतं, परिस्थिती फार कठीण दिसते. बरंच काय आहे, बरंच काय घडू शकतंय आणि दोन्ही बाजूला मॅच ऑन आहे, असं नाही मॅच सुटलेला आहे. 14 चेंडू 12 धाबा. आणि सपवानला आपण बघितलं तर सपवानची बॅट पकडण्याची जी शैली आहे ती फार वेगळी आहे. कॅमेरामॅन आमचे खूप चांगलं वर्क करतायत. एका बाजूला आपण बघितलं तर सपवानवरती नजरा असतील कारण ते स्वतः कॅमेरामॅन आहेत. ओव्हर द विकेट, ऑफ स्टंपच्या मागे ऑन साईडला खेळला, एक जबरदस्त स्ट्रोक आहे, गॅपमध्ये खेळतायत. जशी चर्चा मी सपवानची केली आहे त्यानं दाखवलं आहे माझ्याकडे क्षमता आहे, माझ्याकडे क्लास आहे. वार वरती वार, चेंडू सीमा पार, शिवांचा छावा आणि आले 4 धाबा. अफलातून चौकार सफवान बारगीरच्या बॅटमधनं. एक जबरदस्त स्ट्रोक. सफवानची शैली वेगळी आहे, फार वेगळी आहे बॅट पकडण्याची शैली. अंडरमध्ये अनेक खेळाडूंना मी बघितले, परंतु आता मात्र सफवान निश्चित खूप चांगला फटका खेळतोय. धावफलकावरती धाबा आहेत ते एकूण 27 धाबा. आनंद ओव्हर द विकेट. ऑफ स्टंपच्या मागे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे, ऑन साईडला खेचून काढला, मिड विकेटला क्षेत्ररक्षक साधा सोपा जेल. सफवान बारगीर देखील 27 धाबांवरती. हा धक्का क्रमांक या मॅचमध्ये 6वा धक्का. हापूस 11 27 धाबा, 6 गड्यां बाद. अजूनही 8 धाबांची 6 गडी बाद झाले. 6 गड्यांच्या मोबदल्यात 27 धाबा. 3 षटकांचा खेळ मैदानामध्ये संपला आहे. 6 फलंदाज माघारी परतले, 27 धाबा झालेल्या आहे. अजूनही 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 8 धाबांची गरज आहे. सफवाननं 1 चौकार लगावला, त्याची खेळी 5 धाबांची संपुष्टात आली, त्याला माघारी परतावं लागते. वेलकम बैक सभी दर्शकों का, खिलाड़ियों का स्वागत है. आप देख रहे हैं बी अ किंग चैंपियन रणजी ट्रॉफी रत्नागिरी 2022 सीजन 1. तो चलिए सभी खिलाड़ी अपने जगह पर जाएंगे, ज्यादा वक्त नहीं लेंगे, हमारे पास वक्त कम है. घड़ी का कांटा आगे बढ़ रहा है. 12 गेंदों का खेल शेष है, अभी भी 8 रनों की जरूरत है. गोपी ये मैच बन सकता है, मैंने पहले कहा मुझे मैच बनने की सुगंध आ रही है. ऐसा नहीं अनुमान लगाऊंगा कि एक टीम के साथ जाना पसंद करूंगा, मुझे ऐसा लग रहा है कि ये मैच बनेगा आखिरी तक. ऐसी सुगंध आ रही, क्योंकि दोनों के बाद जो कॉन्फिडेंस है, दोनों के बाद जो क्षमता है, बहुत जबरदस्त क्षमता है. नए बल्लेबाज मैदान के अंदर 8वें नंबर पर पवन कदम मैदान के अंदर पहुंच चुके हैं. एक एंड पर अवधूत तांडेल हैं. 12 गेंदों का खेल शेष है. जो आपने 18 गेंदों में 27 बनाए हैं, 12 गेंदों के अंदर 8 रनों की जरूरत है. 8 आणि कोणाची लागणार बाट, 8चा आकडा आहे. 8 आणि कोणाची लागणार बाट, जो हारणार आहे त्याला बाहेर जावं लागेल. 12 गेंदों का खेल शेष है. हापूस 11 ऑल रत्नागिरी को जीतने के लिए 8 रनों की जरूरत है. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तुलजा स्पोर्ट्स की तरफ से अमर ओवर द विकेट. ऑफ टर्न से ज्यादा बाहर अमर की गेंद थी. पहली गेंद पर व्हाइट बॉल का सिग्नल, मिस्टर एक्स्ट्रा का इशारा होता, ज्यादा बाहर जा रहे हैं. नया करने की कोशिश कर रहे हैं. नया कुछ नहीं करना है, विकेट टू विकेट गेंदबाजी करनी, अंदर गेंदबाजी की जरूरत है. चौथे 5वें स्टंप पर गेंदबाजी करनी है, मगर अमर आएंगे. अमर 8वें 9वें स्टंप की तरफ चलेंगे. 12 गेंदों का खेल शेष जीतने के लिए अब बैलेंस 7 का आया. 7 का आंकड़ा भी जीवन में खलबली मचाता है. 7 हो तो सब कुछ पॉसिबल है, 7 ना हो तो जिंदगी बेकार है. ऑफ स्टंप के बाहर है, कड़क स्ट्रोक है, एक्स्ट्रा कवर पर खिलाड़ी गया, जी जान लगाते हुए, मगर गेंदबाज के बाद 4 रन आगे चले आए. गेंद पीछे चली गई, मौका नहीं था रोकने का.
टप्पागति विकेट बाउंड्री के बाहर, एक स्ट्राइक कवर पर एक दर्ज चलिए स्ट्रोक पवन कदम के बनने से रन संख्या अब तेजी के साथ बढ़ते हुए स्कोर कार्ड के पर 32, 11 गेंदों का खेल शेष है। जीतने के लिए 3 रनों की जरूरत है। हापुस 11 और रत्नागिरी को जीतना गया 11 गेंदे 3 रन। मैच अब जाकर इनके पक्ष में आ रहा है। और जब एक बार भी देखिए खाना पकता है तो खाने की सुगंध आती है। मैच जब बन जाता है तो जीत की सुगंध अपने आप आती है और थोड़ी सी सुगंध हापुस 11 के लिए आई है। हापुस 11 और रत्नागिरी की टीम का प्रदर्शन अच्छा है। दूसरी तरफ गेंदबाज को वापसी करनी होगी इस ओवर के अगली गेंद। पटकी हुई गेंद थी, बड़ा स्ट्रोक खेलने की कोशिश, थोड़ी सी धीमी रफ्तार वाली गेंद थी, चेंज ऑफ पेस था, गति परिवर्तन। 10 गेंदों का खेल शेष है, 3 रनों की जरूरत है। 10 चेंडू 3 धाबा, 10 गेंदों का खेल शेष है, 3 रनों की जरूरत है। स्ट्राइकर गेंद पर पवन है जिन्होंने एक छक्का लगाया है। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज आप देख रहे हैं अमर गेंदबाजी करेंगे पवन के खिलाफ ओवर द विकेट। ऑन साइड पर खेलते हुए एक बार फिर देखिए मिड विकेट पर खिलाड़ी है, अच्छी फील्डिंग, बहुत अच्छी फील्डिंग है। चिन्मय गुड़े वहां पर थे, अच्छी फील्डिंग करते हुए 1 रन जाने दिया। 1 रन के साथ इजाफा दोनों बल्लेबाजों ने दौड़कर 1 रन मुकम्मल कर लिया। रन संख्या अब जाकर स्कोर कार्ड के ऊपर अगर बात की जाए तो 33, 2 रनों की जरूरत इस मैच के अंदर। गेंदे बची हुई 9 गेंदे और 2 रन चाहिए। हापुस 11 को 9 गेंदों के अंदर 2 रन बनाने हैं। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज अमर गेंदबाजी कर रहे हैं। स्ट्राइकर गेंद पर अवधूत तांडेल को मौका मिला है। स्ट्राइकर गेंद पर अवधूत तांडेल, नॉन स्ट्राइकर पर पवन कदम, राउंड द विकेट। बड़ा स्ट्रोक खेलने की कोशिश, नहीं, मुझे नहीं लग रहा इस शॉट की जरूरत है। और एक बार भी देखिए दुविधा बढ़ा रहे हैं, अपनी टीम की दुविधा, अपनी टीम की परेशानी को बढ़ाने का काम अवधूत तांडेल कर रहे हैं। अब जब गेंदें बिंदी जाती है ना तब डकआउट के चेहरे देखने जैसे होते हैं। हमने कई बड़े बड़े टूर्नामेंट में देखा है जब गेंदें बिंदी जाती है तब चैंपियन ट्रॉफी के अंदर हमने देखा गया बड़े टूर्नामेंट के अंदर डकआउट के जो चेहरे है ना, जो एक्सप्रेशन है वो देखने जैसे होते हैं। हर एक का चेहरा देखने जैसा है। 8 गेंदों का खेल शेष है, जीतने के लिए 2 रनों की जरूरत है। माहौल बनाने की जरूरत है। छत्रपति शिवाजी महाराज स्टेडियम के ऊपर चलने वाला ये प्रतियोगिता 2022 का एक सुपर हिट पिक्चर चल रही है। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज अमर, इस ओवर की अगली गेंद स्ट्राइकर गेंद पर अवधूत तांडेल, लेग स्टंप पर गेंद थी, खराब गेंद थी, कमजोर गेंद थी, दमदार स्ट्रोक, 4 रन मिलने वाले गए, खेल खलास होता हुआ। इसी के साथ सेमीफाइनल में जगह बनाने वाली टीम हापुस 11 और रत्नागिरी सेमीफाइनल पर जाने वाली टीम 6 रनों का इशारा, आखिरी गेंद पर छक्के का इशारा किया है। हापुस 11 और रत्नागिरी अवधूत तांडेल ने छक्का लगाकर खेल समाप्त किया, मुकाबला समाप्त किया। कांग्रेचुलेशन हापुस 11 और रत्नागिरी।